नमस्कार. रमाच्या आईला म्हणजेच कावेरीला सगळं काही समजलेलं असतं. त्यावेळेला कावेरी रमाला भेटण्यासाठी गेस्ट हाऊस मध्ये आलेली असते. तेव्हा रमा कावेरीच्या मांडीवर डोकं ठेवून रडत असते. त्यावेळेला कावेरी म्हणते, रमा, अगं तू अक्षयरावांना का समजत नाही? अगं अक्षयराव नक्कीच समजून घेतील. तेव्हा लगेच रमा बोलते, आई, मी त्यांना समजवण्याचा किती प्रयत्न केला, पण ते समजून घेतच नाहीये. खरं सांगायचं तर आई, तुला असं वाटतं का मी त्यांना समजवलंच नसेल? किती प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांना तीच रमा वाटते. खरंच आई, त्या माणसाने माझ्यावरती प्रेम केलं होतं ना? खरोखर त्यांना त्यांची खरी रमा ओळखताच येत नाही. तेव्हा मात्र कावेरी बोलते, रमा, अगं तुला तर माहिती आहे ना, सीमाने सर्व काही त्या मुलीला शिकवलंय. त्यामुळे तुझी प्रत्येक गोष्ट तिला माहिती आहे. तू कशी राहायचीस, कशी वागायचीस, त्यामुळे अक्षयरावांना कसलाही संशय येणार नाही. तेव्हा मात्र सीमा हे नाव घेताच रमा बोलते, हो मला कळतंय, आईनी सगळं काही सांगितलं. पण जरी आईनी सर्व काही सांगितलं असेल तरी सुद्धा एखादी जरी गोष्ट असेल जी आमच्या मनासारखी असेल, जी फक्त आणि फक्त आम्हालाच माहिती असेल. तेव्हा कावेरी बोलते, खरं सांगू का रमा, मला तुझी ही हालत बघवत नाही. आणि आता तर नाहीच नाही, मी आता जाऊन मुकादमांच्या घरात सरळ सरळ सगळ्यांना जाबच विचारणार आहे. तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते, आई तू असं काही करू नकोस. तू जर का असं काही केलंस ना तर उगाच सगळेजण तुलाच आरोपी ठरवतील. तेव्हा लगेच कावेरी बोलते, ठरवू देत ना, जे काही व्हायचं असेल ते एकदाच होऊनच जाईल. खरं सांगायचं तर एक घाव दोन तुकडे झालेच पाहिजेत. आणि मला तर आता या विषयावरती बोलायचंच नाही. मुळात हा विषयच मला ताणायचा नाही. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव, कारण मला या गोष्टी बाबतीत काहीच बोलण्यात इंटरेस्टच नाही. तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते. तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला मोठ्यानी रमा बोलते, आई तू शांत हो. पण कावेरी मात्र काहीच ऐकायला तयार होत नाही आणि कावेरी मुकादमांच्या घरात जाते. मुकादमांच्या घरात जाऊन कावेरी मोठमोठ्यानी त्या रमाला म्हणजेच माहीला हाक मारते. तेव्हा मात्र अक्षय समोर येतो आणि म्हणतो, आई, आई तुम्ही असं का बोलताय? तिला माही माही का हाक मारताय? त्यावेळेला लगेच कावेरी बोलते, अक्षयराव, अहो ती माहीच आहे. तुम्ही तिला ओळखायला चुकलात. अक्षयराव, ती तुमची रमा नाही. तुम्ही का समजून घेत नाही आहात? तेवढ्यात मात्र तिथे माही आलेली असते आणि माही बोलते, आई, अगं तू इथे, अगं तुला इथे यायचं होतं तर तू मला सांगायचंस ना, मी तुला बोलावलं असतं. तेव्हा लगेच मोठ्यानी कावेरी बोलते, तू बोलवल्यानंतरच मी यायचं का? काय आहे ना, मी इथे कधी येऊ शकते, कारण हे घर माझ्या मैत्रिणीचं सुद्धा आहे. त्यामुळे मला तुला विचारायची गरज नाही. आणि मुळात मी तुला काय विचारायचं ग? तुझी काय लायकी आहे? कोण आहेस, कोण तू? तेव्हा मात्र माही बोलते, आई असं काय करतेस, मी तुझी रमा आहे. तेव्हा मात्र कावेरीला खूप राग येतो आणि कावेरी रमाच्या म्हणजेच माहीच्या सणसणीत कानाखाली मारते आणि तिला बोलते, गप्प बस. तू माही आहेस, माही. कितीही प्रयत्न केलास, किती ढोंग घ्यायचा प्रयत्न केलास तरी सुद्धा तू कधीच रमा नाही होऊ शकत. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, आई, आई तुम्ही शांत व्हा. तुम्ही रमावरती हात का उचलताय? तिला का मारताय? प्लीज शांत व्हा ना. तेव्हा लगेच माही बोलते, जाऊ देत अक्षय, तिला जे करायचंय ते करू देत. तिची इच्छा पूर्ण होऊ दे. तिला असंच वाटतं ना की मी तिची रमा नाही. ठीक आहे आई, मी काय करू सांग. तेव्हा लगेच कावेरी बोलते, तू काय करू? तू या घरातून पहिल्यांदा चालती पड. परत तुझं तोंड सुद्धा इथे दाखवू नकोस. आणि अक्षयराव, मला तुमची खरं तर कमाल वाटते. तुम्ही असे कसे काय वागू शकता अक्षयराव? स्वतःच्याच मनाला विचारा, तुम्ही किती चुकीचं वागताय. तेव्हा अक्षय म्हणतो, मी चुकीचं वागतोय? आई, मी काय केलंय? तुम्ही असं का बोलताय? तेव्हा लगेच कावेरी बोलते, जाऊ देत ना अक्षयराव, मला तुमच्याशी बोलायचंच नाही. मुळात तुम्हाला तुमची रमा ओळखता आली पाहिजे होती, पण तुम्ही मात्र तुमच्या रमाला ओळखतच नाही आहात. तुम्ही तिलाच तोंड कशी पाडताय? अहो ती बिचारी त्या गेस्ट हाऊस मध्ये राहतीये, पण तिच्याकडे तुमचं लक्षच नाही आहे. अक्षयराव असं का करताय? तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो, आई, काय बोलला तुम्ही? रमा आणि गेस्ट हाऊस मध्ये?
अहो मग ही कोण आहे? त्यावेळेला कावेरी बोलते ही माई आहे. तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई तुम्ही काय बोलताय? खरंच मला कळतच नाही. तेवढ्यात मात्र सीमा कावेरीच्या जवळ येते आणि मोठ्याने बोलते हो, खरं सांगायचं तर खरं सांगू का अक्षय? माझा सुद्धा या मुलीवरती विश्वास नाही. तुझ्यासोबत जी राहते ती नक्कीच रमा नाही तर ती माही आहे. आणि खरं सांगायचं तर हेच खरं आहे. प्लीज प्लीज विश्वास ठेव माझ्यावरती. तेव्हा मात्र अक्षय खूपच गांगरलेला असतो. त्याला काय बोलावं तेच कळत नाही. तो खूपच हादरलेला असतो. त्याच वेळेला अक्षय बोलतो मला खरंच कळत नाही नक्की काय योग्य काय चुकीचं ते. पण एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं तरी सुद्धा मला शांत राहून चालणारच नाही. तुम्ही काय बोलताय आई? तुमचं तुम्हाला कळत नाही. तेव्हा लगेच पार्वती बोलते कावेरी शांत हो, तुला काही वेळ लागलाय का? कावेरी अगं असं काय वागतेस तू? अगं तू आजारी आहेस, तू जरा आराम कर. त्यावेळेला कावेरी बोलते मला आराम वगैरे काही करायचं नाही. एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं तरी सुद्धा मला तुमच्याशी बोलायचंच नाही. आणि खरं सांगायचं तर मला या विषयावर आता काहीच ऐकायचं नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र कावेरी हादरते आणि कावेरी मोठ्याने बोलते काय ना पार्वती आजी, मी जे काही बोलते ना ते योग्यच बोलतीये. मी माझ्या मुलीला ओळखणार नाही तर कोण ओळखणार? माझी मुलगी कोण आहे हे मलाच चांगलं माहिती असणार ना. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तुमचा जर का माझ्यावरती विश्वास नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी माझ्या रमाला नक्कीच ओळखलंय अक्षयराव, पण तुम्ही मात्र तुमच्या रमाला ओळखू शकला नाही. तेव्हा अक्षय बोलतो आई तुम्ही खरंच काय बोलताय ना, कधी कधी मला कळतच नाही आहे. खरं सांगायचं तर मला समजतच नाही. आता तर मला या विषयावर काहीच बोलायचं नाही. प्लीज. तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं. काही करून हा विषय थांबवा. तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय हा विषय तर आता ताणला गेलाय. अक्षय तूच विचार कर, जर का रमाची आई स्वतः येऊन तुला सांगते की ही त्यांची रमा नाही तर तू त्यांच्यावरती का विश्वास ठेवत नाहीयेस? त्यावेळेला इरावती बोलते एक एक मिनिट, काय चाललंय? मला तर तुमचं वागणंच पटत नाही आहे. मुळात तुमचं हे वागणं चुकीचं आहे. तुम्ही काय वागता हे आधी लक्षात घ्या. तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा अक्षयला बोलते अक्षय या बाईकडे तर लक्षच देऊ नकोस. ही बाई कशी आहे तुला तर चांगलंच माहिती आहे. अक्षय प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. मी तुला सांगतेय ना अक्षय, तू तुझ्या रमाला ओळखायला चुकलायस. तेव्हा अक्षय बोलतो खरंच मला कळतच नाही काय योग्य आणि काय चुकीचं ते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर कावेरीने खऱ्या माहीला तर ओळखलंय, पण आता अक्षय कावेरीवरती विश्वास ठेवेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.